25 ऑगस्ट 2026. मेड इन इंडिया द टायटन स्टोरी ही सिरीज बघितली. सुंदर सुंदर अगदी प्रत्येकाने बघावी अशी आहे. म्हणजे ती स्टोरी तर इमोशनल आहेच. कसं सक्सेसवर गेली आणि त्यांचं आपसातलं बॉन्डिंग टाटामधल्या लोकांचं कसं होतं आणि स्वतः JRD त्यांच्याशी कसे वागायचे, हे सगळं पाहण्यासारखं आहे. आणि ज्या लोकांनी ॲक्टिंग केली ते तर सगळे सुंदरच केली. थोडक्यात स्टोरी अशी दाखवली आहे की टाटाचे तर इतक्या कंपन्या असतात, वेगवेगळे कामं चालू असतात. त्यात टाटा प्रेस ही लॉसमध्ये चाललेली असते. विशेष काही त्याचं हे नसते. त्यांचा एक माणूस एम्प्लॉई जो देसाई म्हणून असतो, त्याचं नाव पारशी असतो, तो त्याचं नाव काहीतरी विचित्र असतं, कोणालाच नीट ते प्रोनाऊन्स करता येत नसतं. तर त्याला 5 वर्षाच्या डेप्युटेशनवर कुठेतरी पाठवलं असतं गव्हर्नमेंटच्या एका ऑफिसमध्ये. आणि 5 वर्षांनी तो परत आलेला असतो. तर तिथे त्या गव्हर्नमेंट ऑफिसच्या मध्ये त्याची वैभवतत्ववादी जो आकाश असतो, त्याच्याशी खूप छान जमलेलं असतं त्याचं. अरे, आणि ते म्हणजे मुंबईत गेला असतो तो आणि आता परत दिल्लीला आला असतो. तर आल्यावर बघतो तो खूपच बदललंय सगळं. सगळे नवीन लोक वगैरे, बऱ्याचशा लोकांना तो ओळखत नाही. आणि त्याची जी केबिन आहे तिथे त्याला नवीन माणूस दिसतो. मग तो त्या एका सेक्रेटरी, जी डायरेक्ट JRDची सेक्रेटरी असते, तिला विचारतो, काय प्रकार आहे हा? म्हणतो, मला नाही माहिती, तू JRDनाच विचार, तुला आता इथे बसायला सांगितलंय असं असं. ते त्याला पटत नाही. तो जाऊन JRDना भेटतो आणि तो JRD म्हणतात, तू ती लॉसमध्ये चाललेली प्रेस आहे, तिला प्रॉफिटमध्ये आणून दाखव, तर मग मी विचार करीन तुझा काहीतरी. तो म्हणे, अरे मला त्या इथे कशाला टाकताय वगैरे वगैरे, असं सुरू होतं त्याचं. तर JRDच्या हातामध्ये एक खूप सुंदर वॉच असते आणि ती वॉच खूप कॉस्टली असते, कुणीतरी त्यांना गिफ्ट दिलेली असते. तर मग JRD म्हणतात की तू जर ती प्रॉफिटमध्ये चालवून दाखवली किंवा काहीतरी सोल्युशन काढलंस तर मी ही वॉच तुला देईन. हा म्हणतो, ठीक आहे. जातो, बघतो, तो सगळं काढतो, पण काही म्हणजे सगळेच लॉ म्हणजे हे असतात, कागदपत्र, फायली, कॅल्क्युलेशन्स सगळं बघतो तो. तो म्हणतो, नाही, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हिला म्हणजे सुधारताच येणार नाही. आणि त्याला तो फक्त कारण शोधून काढतो की कोणत्या कारणामुळे गेली. तर मध्ये त्यांना काम मिळालेलं असतं एक आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमधनं. आणि त्याच्याकरता त्यांना ते जे अक्षर असतात ती सगळी नवीन सेट करावी लागली असतात, कारण ते वेगळ्या याच्यात असतं फॉर्मॅटमध्ये. तर त्यांना वाटतं की याच्यानंतर अजून कामं मिळतील म्हणून त्यांनी केलं असतं ते. पण त्याच्यानंतर, आणि ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं शेवटचं काम असतं, त्याच्यामुळे पुढे त्यांना कामच येत नाही. आणि अशा प्रकारे ते म्हणजे लॉसमध्ये असतात. मग हा त्या माणसाला शोधून काढतो. तोही कुठे 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 ट्रान्सफर होऊन शेवटी त्याला सापडतो. आणि मग त्याच्याशी बोलल्यावर त्याला कळतं की त्याची नेमकी ट्रान्सफर का व्हायची, कारण तो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये काही ना काही त्याला असं सापडायचं. तर ते सापडलं की त्याची ट्रान्सफर व्हायची. तर अशाच एका याच्यात त्याला स्मगलिंगचं काय सापडावं, म्हणजे हिरे नाही, सोनं नाही, माणकं नाही, तर घड्याळ, स्विस वॉचेस. तर तो म्हणतो की वॉचेस आर व्हेरी मच प्रिशियस. मग ह्याच्या मनामध्ये किडा फालचूक चुकते देसाईच्या, की आपणही जर प्रेसच्या ऐवजी नवीन हे सुरू केलं, घड्याळ बनवणं इंडियन मार्केटमध्ये, कारण सगळे फॉरेनचेच घड्याळ आहेत. फक्त तेव्हा HMT असतं, त्यांनी तिथे GMT सांगितलं. HMTच असते, जी इंडियन वॉच कंपनी असते, जी चालू असते. मग तो JRDच्या कानावर घालतो ही गोष्ट. JRD म्हणतात, अरे वॉचेस काय आहे ते? तो म्हणतो, नाही, खूप म्हणजे तो जाऊन सर्च पण करतो चोर बाजारामध्ये, तर लोक कसे विकतात आणि कसं बिझनेस चालतो ते सगळं पाहतो. आणि तो ठरवतो की वॉचेसचा धंदाच सुरू करायचा. आधी JRD विलिंग नसतात, पण मग ते कुठेतरी जात असतात मीटिंगला फ्लाईटमधून. तर ते बघतात हातावर सगळ्यांच्या घड्याळ घड्याळ घड्याळ, वेगवेगळ्या प्रकारची घड्याळ, वेगवेगळ्या कंपनीचे, आणि इंडियन नाही, सगळे फॉरेन. मग ते त्याला कळवतात की ओके, कर सुरू. मग हा बोलवून घेतो आकाशला तिकडून इकडे.
आणि मग आकाश आपल्या पूर्ण फॅमिली, त्याचे वडील त्यांना डिमेन्शिया असतो आणि घरी त्याची बायको मुलगा सगळेच असतात आणि ह्याच्याकडे हा जो देसाई असतो त्याची बायको असते आणि म्हणजे सगळे वेल टू डू असतात. पण मग आता सुरुवात करायची कंपनीला नवीन, तर सगळंच म्हणजे आपल्याला मशिनरी पाहिजे, काय काय गोष्टी पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे. मग हे लोक इंटरव्ह्यूज घेतात, मग त्याच्यातनं सिलेक्ट करतात एका मुलीला जिचे इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांना आवडतात. आणि दुसरा मग इंजिनियरला कसे करायचे, ते इतके इंजिनियर्स असतात, कसं करायचं. मग त्यातनं आधी ते थोडेसे शॉर्ट लिस्ट करतात आणि मग त्यांना काम देतात की हे पंखे काढायचे वरती लागलेले हॉलमध्ये आणि पुन्हा त्यांना बसवायचं. जो लवकरात म्हणजे एवढ्या वेळात ते काम करेल त्याला आम्ही जॉब देऊ. तो कोणालाच जमत नाही आणि एकाच मुलाला ते जमतं आणि मग तो त्याला घेतात. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं ते हे होतं. मग हळूहळू ते सगळ्यांनाच हायर करतात, सुरुवात करतात. आधी लोकांना क्वार्ट्ज हा प्रकारच माहित नाही. म्हणजे ते म्हणतात आपण हे आता HMTचं कसं असतं, किल्ली द्यायची सगळं आणि मग म्हणजे सारखी तुम्हाला किल्ली द्यावी लागते बंद झालं की. आता इथे तुम्ही 2-3 वर्ष वापरलं की सेल गेल्यावरच तुम्हाला हे करायला लागतं. मग त्याच्याकरता आता सुरू करायचं तर लोन कोणी आधी देत नाही, लायसन्स हे ते सगळेच प्रकार असतात. तर ह्या ज्या मुलीला हायर केलेलं असतं ती महाराष्ट्रीयन असते, तिची आई म्हणजे त्यांची परिस्थिती वाईट असते. तिची आई डबा बनवायची, तर तिच्याकडे डबा म्हणजे जेवायला एक गृहस्थ यायचे. त्या ऐकतात ह्या आईचं आणि तिचं बोलणं. मग ते म्हणतात की एक काम करा म्हणे, तुम्ही कॅनरा बँकेच्या मॅनेजरला भेटले का, त्याला जाऊन भेटा आणि तुम्ही ह्या टेक्निकल गोष्टी बोलूच नका म्हणे त्यांच्याशी, कारण कोणालाच काही समजत नाही. फक्त तुम्ही त्यांना इम्प्रेस कसं करू शकता तेवढं बघा. आणि मग ते लोक पोचतात तर आधी तिला कळतच नाही, तिला असं वाटतं हा एवढा मोठा माणूस आपल्याकडे जेवायला कसा येतो, म्हणजे तोच असतो बँकचा. पण मग कळतं की त्याचा जो जुडवा भाऊ असतो. मग शेवटी म्हणजे यांना लोन मिळतं अशा प्रकारे आणि मग काम सुरू होतं. म्हणजे दरवेळेस त्यांना काही ना काही असे प्रॉब्लेम्स येत जातात, पण ते सहज सहज सॉल्व्ह होत जातात. मग हळूहळू पण त्यांची मग वॉच जेव्हा बाजारात येते तेव्हा मग आता नाव काय ठेवायचं, तर हां आणि याच्याकरता मग त्यांनी जमीन पण पाहिजे असते मोठं हे करायला. मग ते जंग जंग पछाडतात. मग तामिळनाडूमध्ये फॅक्टरी घालायची असं ठरतं. मग तामिळनाडूमध्ये ही जमीन ती जमीन, इथे धूळ आहे, इथे मॉइश्चर जास्त आहे, इथे अमुक आहे ढमुक आहे करत शेवटी एक लँड त्यांना पसंत पडते आणि मग तिथे बांधायचं ठरतं. मग तिथे सगळं भूमिपूजन बांधकाम वगैरे झाल्यावर आता लेबर्स हायर करायचे. मग तिथल्याच तामिळनाडूच्याच लोकांना हायर करतात. मग त्यांना ट्रेनिंग द्यायला एक गृहस्थाला बाहेरून बोलवतात. तर त्यालाही म्हणजे कसं हे करायचं, म्हणजे हे करायचं, तर मग तो आधी अगदी जसं मुलींना मग हायर करायचं, कारण बारीक काम मुली छान करतात. मग त्यांना आधी ट्रेनिंग कसं सुईमध्ये दोरा घालायचा, बारीक बारीक दाणे रिंगवर कसे सजवायचे, मोहरीचे दाणे बागंडीवर वगैरे असं, म्हणजे अशा प्रकारे हे करून मग त्यांचं ट्रेनिंग सुरू होते. सुंदर दाखवलं ते ट्रेनिंग सेशन वगैरे सुद्धा. आणि नाव काय द्यायचं मग आता, तर सगळेजण काय नाव सुचवावं काय नाव सुचवावं. मग ते म्हणे टाटा इंडस्ट्रीज तामिळनाडू असं करून आपण ते टाई म्हणजे टाटा मधला टी आणि हे इंडस्ट्री मधला आय आणि तामिळनाडू मधला परत टी आणि एन असं टायटन असं आपण नाव देऊ. ते शेवटी टायटन नाव अप्रूव्ह होते आणि मग काम ऍक्च्युली सुरू होतं छान, पण म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. मग हे म्हणतात की असं का, आणि मग त्यांनी ते सर्वेही करतात. तर त्यांना हे लक्षात येतं की साऊथमध्ये किंवा इतर ठिकाणी नॉर्थमध्ये चांगल्या किमतीत म्हणजे चांगला आहे प्रतिसाद आणि इथे खूपच कमी आहे मुंबई आणि इकडे. मग ते कोणीतरी त्यांना सांगतं की चोर बाजारात ह्या घड्याळ मिळतात. कोणीतरी सांगतं म्हणजे हिचीच आईच्याकरता मुलं पाहत असते, जी एम्प्लॉई असते ती. तर
तोच एक मुलगा तिच्याकरता घड्याळ घेऊन तो म्हणे तुला तुझ्याच कंपनीचं घड्याळ मी गिफ्ट करतो. तर कुठून आणलं तुम्ही? तर तो म्हणतो नरिमन पॉइंट. तर ते म्हणे नरिमन पॉइंट मध्ये आमची शाखाच नाहीये. मग कुठून म्हणजे काय? तो म्हणे मग त्याला म्हणजे वाईट लाज वाटत असते ना. तर मग तो सांगतो चोर बाजारात आणलं. मग हे लोक जातात तिथे तर खरंच चोर बाजारात माणसं विकत असतात. मग त्या माणसाला पकडतात आणि विचारतात. तर तो म्हणे समजून जा ना, दुसरीकडे स्वस्त मिळते तर इथे कसं काय आम्ही एवढ्या स्वस्तात तुमच्यापेक्षा विकू शकतो. आणि मग ह्याला देसाईला क्लिक होते. मग तो सगळ्यांना सांगतो की आपण आता असं काहीतरी केलं पाहिजे की सगळीकडे रेट सारखाच असायला पाहिजे. मग हळूहळू म्हणजे त्यांचं हे वाढत जातं. नंतर मग ते म्हणे अजून आपण त्याच्यात इनोव्हेशन्स आणायला पाहिजेत, अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे त्याला, वॉटरप्रूफ, अजून काय शॉक प्रूफ वगैरे वगैरे सगळं प्रकार. तर जेव्हा पहिल्यांदा आधी घड्याळ तयार होते तेव्हा हे लोक गिफ्ट करतात JRDना. JRD खूप खुश होतात आणि जातात एका पार्टीमध्ये घालून ते. आणि त्याच पार्टीमध्ये स्वित्झर्लंडचा पण हा आला असतो, एका कंपनीचा एडक्यू, तिथली जी फेमस घड्याळांची, ज्याच्याकरता कोलॅबरेशन करता JRD आधी गेले असतात आणि त्यांनी नाही सांगितलं असतं की इंडियन्सना काही नीट येत नाही. आणि JRD मग दाखवतात घड्याळ, पण नेमकी ते घड्याळ त्यावेळेस बंद पडलेलं असतं. मग त्यांचं म्हणजे ते हसं होतं थोडंसं. तर त्यांना येऊन ते इतका राग येतो. मग आता हे पुन्हा ते म्हणतात सॉरी, पुन्हा तुम्हाला असं नाही हे होणार, एम्बॅरस व्हावं लागणार. पुन्हा ते त्याच्यावर काम करतात आणि मग त्याला शॉक प्रूफ, वॉटरप्रूफ असं सगळंच बनवतात. आणि मग हे सगळं करण्याकरता आता कसं करायचे, अजून चांगले एक्सपर्टीज कसे आणायचे? तर मग हे लोक HMT मधल्या काही चांगल्या लोकांना, आमिष असं नाही दाखवत, पण असं खूप गप्पा मारतात की किती छान ऍटमॉस्फिअर आहे टायटनमध्ये असं आहे तसं आहे. मग म्हणतात तुम्हाला एक मशीन यायला किती किती दिवस लावतात, आम्ही एका महिन्यात आणून दाखवलं तर याल का तुम्ही आमच्याकडे वगैरे, असं करून म्हणजे ते शेवटी येतात. आणि मग त्यांच्या मदतीने खूप सुंदर वॉचेस त्यांच्या तयार होतात आणि मग चांगला प्रतिसाद मिळतो, चांगलं विकल्या जाते. मग आता देसाईच्या डोक्यात येतं की आता आपण युरोपियन मार्केट कॅप्चर करूया फॉरेनमध्ये, म्हणजे नुसतं म्हणजे ग्लोबली जाऊ. आपलं आता इंडियनमध्ये खूप झालं. तर सगळेजण त्याला मना करतात की नाही नाही, ग्लोबली शक्य नाहीये. JRD पण नाहीच सांगतात. पण ह्याच्या डोक्यात तो किडा असतो आणि 50 करोडचा बिझनेस करायचा असतो. तर तो म्हणतो ठीक आहे, जो काही लॉस होईल तो मी बघीन. आणि त्याला माहिती असतं की आकाश पण म्हणजे तत्ववादी पण त्याला हे नाही देणार होकार. म्हणून तो म्हणतो आता तू खूप काम केलंस, तू तुझ्या वडिलांकडे बघायला पाहिजे, तर 6 महिन्यांची तू सुट्टी घे, पेड लीव. आणि मीन व्हाईल या दोघांचंही जमते चांगलं. जी एम्प्लॉई दोघंही घेतलेले असतात सुरुवातीला, मग त्यांचंही लग्न होतं. कारण त्याच्याकडून आई सारखे फोटो पाठव, हे ते हिचंही सारखं मागे आई लागलेली असते. आणि मग त्या दोघांना लक्षात येते की आपण दोघांनाही एकमेकांना आवडतोय आणि आपलं जमू शकतं, पण कोण पहिले बोलणार, अशा ह्याच्यात दोघंही चुपचाप असतात. पण मग त्यांचं होते लग्न. मग अजून पुढे इम्प्रुव्हमेंट होत राहतात त्यांच्या. तर जसं युरोपियन मार्केटचं सुरुवात होते तर काहीच म्हणजे कमिटी पण नाहीच म्हणत असते, पण शेवटी त्या देसाईच्या समोर काही कोणाचं चालत नाही आणि सुरुवात करतात. पण 4-5 महिन्यात सुद्धा फक्त 30 घड्याळ विकल्या जातात. मग आता तो लॉसच म्हणजे असतो. आता काय करायचं? JRD ऍक्सेप्ट करतो सॉरी वगैरे, पण म्हणे आता काय करायचं? पण मग शेवटी तो जो सगळेच म्हणजे हे म्हणतात, त्याची बायको म्हणते आणि की 8 महिने आहेत अजून आणि कसं काय तुम्ही लोक एकदम हार मानताय? प्रयत्न तर करायला पाहिजे. मग हे म्हणतात आता आपण अजून त्याला कसं हे करायचं इम्प्रूव्ह. मग अगदी सुंदर मॉडेल, स्लीक मॉडेल, एकदम जेवढं थिन बनवता येईल असं एज त्याचं नाव ठेवायचं. आणि मग त्याच्याकरता परत ते हे करतात. आणि मग म्हणे पॉप्युलॅरिटी त्याची वाढली पाहिजे. तर आधी तर त्यांनी नुसते ऍडव्हर्टाईज केले असतात आणि एक टॅगलाईन असते की टाटा क्वार्ट्स फॉर एव्हरीवन वगैरे असं. पण मग नंतर म्युझिक चं बॅकग्राऊंड जर दिलं, म्हणजे त्यांनी सांगितलं जसं अमूल जर
पिता है इंडिया, वॉशिंग पावडर निरमा, म्हणजे हे ट्यून लागलं की कसं आपल्याला पटकन कळतं की वॉशिंग पावडर म्हटलं की निरमा, किंवा दूध पिता है अमूल दूध पिता है इंडिया, तर असं आपली कुठली तरी एक म्युझिकची हे असायला पाहिजे. मग त्यांना ते एका कॉन्सर्टमध्ये जे आर डी बरोबर गेले असतात, तर तिथे ती धून मिळते. मग त्याला थोडंसं इनोव्हेट करून ते ती धून बनवतात टायटनची. आणि आणि मग ते एज नावाचं स्लीक मॉडेल पण तयार करतात. बरं, 6 महिन्यांनी जेव्हा हा परत येतो, तेव्हा ह्याला ही कल्पना काहीच नसते. मग तो चिडतो खूप. तो म्हणतो की म्हणून मला तू घरी बसवलंस का? तो म्हणे मला कामच नाही करायचं तुझ्याबरोबर. तू जर असं बॉस सारखा, आणि तो खरंच सोडून जातो तिथे घरी. मग ह्याला ते जास्तच जाणवत असतं देसाईला, की आपला म्हणजे अगदी जवळचा मित्र सोडून गेला. बाकीच्यांनाही टेन्शन असतंच की बंद पडलं आणि पुढे नाही चाललं तर आपलं 8 महिन्यांनी कंपनी बंद. आणि जे आर डी पण म्हणतात की आता सगळं तू सांभाळ. देसाईला म्हणतात मी आता रिटायरमेंट घेणार आहे वगैरे. तर आता सगळी जबाबदारी त्या देसाईचीच असते. सगळा प्रयत्न करून आणि ते म्हणजे घड्याळ तयार होते, आणि मग ते युरोपियन मार्केटमध्ये मस्त माकूळ घालतं. आणि मग जे आर डी त्यांना ते घालून याच्यामध्ये चालले असतात विमानामध्ये. आणि तेव्हा परत तोच असतो हडक्यूचा मॅनेजर, आणि तो म्हणतो मी बसू का तुमच्याजवळ? म्हणजे जरूर बस. आणि किती वाजले असं वगैरे काही, तर तो स्वतःचं घड्याळ दाखवतो असं इतके वाजले म्हणून. तो पाहतच राहतो. आणि नंतर मग म्हणजे तो तिथेच असतो, त्याला भेटायला जात असतो. तो म्हणतो शेवटी तुम्ही आलाच आमच्याबरोबर कोलॅबोरेशन मध्ये. नाही नाही, आम्ही कोलॅबोरेशन करायला नाही आलोय, आम्ही टेक ओव्हर करायला आलोय म्हणजे तुमची कंपनी. असं करून म्हणजे इतकं प्रगती पुढे टायटनची होते. आणि म्हणजे व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे. आणि सगळ्यांची इतकं म्हणजे फॅमिली ॲटमॉस्फिअर दाखवलंय, आणि सुंदर वातावरण दाखवलंय तिथलं, आणि प्रत्येकाचं काम करायची झील आणि बॉन्डिंग एकमेकांबद्दल. म्हणजे सुरुवातीला जेव्हा घड्याळ बनवायचं हे सुरुवात होते आणि याची इन्सल्ट होतो, नसरुद्दीन शाहनी काम केलं जे आर डी टाटांचं, तर तो ते घड्याळ काढून फेकून देतो, म्हणजे तिथे टाकतो. आणि तो म्हणतो जोपर्यंत आपलं घड्याळ चांगलं होत नाहीये आणि म्हणजे मार्केटमध्ये येत नाही, तोपर्यंत मी घड्याळ घालणार नाही. मग त्याची देखील सगळ्या आपले म्हणजे हे तत्ववादी आकाश आणि हा देसाई सगळे काढून ठेवतात. आणि मग असेच हे दोघं एम्प्लॉई आलेले असतात ते पण काढून, म्हणजे सगळेच असं हे घेतात. पण की आपण जोपर्यंत चांगलं घड्याळ बनवत नाही, जे मार्केटमध्ये हिट होत नाही, तोपर्यंत घड्याळ घालायचं नाही. तर म्हणजे अशा काही काही अशा खूप इमोशनल आणि सुंदर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. प्रत्येकच काही आता सांगता येणार नाही. बघण्यामध्ये जी मजा आहे ती नाही. आणि खूप फील होतं म्हणजे. मग शेवटी आकाश ची माफी मागायला हा घरी येतो आणि म्हणतो आकाश तुझ्याशिवाय टायटन असूच शकत नाही. मग त्याला पण आपल्या बरोबर घेतो. त्यावेळेस हेही झालेलं असतं, त्याच्या वडिलांची डेथ पण झालेली असते आकाशच्या. म्हणजे अगदी फॅमिली रिलेशन्स असतात त्यांचे आपसातले सगळे. आणि मग सगळं सुरळीत म्हणजे शेवटी टायटनची सक्सेस स्टोरी. आणि म्हणजे ज्या लोकांनी ऍक्च्युली म्हणजे ही तर पात्र आहेत आपली, पण त्यावेळेस म्हणजे जी टायटनमध्ये ऍक्च्युली जी लोक कामाला होती त्यांनी हे सगळं केलं, तर त्यांचं खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. सुंदर आहे, सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे.